नमस्कार. गुरुकुल सैनिक स्कूल स्कॉलरशिप नवोदय अकॅडमीमध्ये मी सर्व पालक विद्यार्थिनी यांचं स्वागत करतो. मी दीपक लक्ष्मण कुंभार. माझं बेसिक क्वालिफिकेशन आहे केमिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग. साधारण 2007पासून आपण श्री सिद्धराज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित गुरुकुल अकॅडमी या संस्थेची स्थापना केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपण गुरुकुल सैनिक स्कूल स्कॉलरशिप व नवोदय अकॅडमी तसंच गुरुकुल IIT मेडिकल फाउंडेशन या 2 शैक्षणिक संस्था चालवतो. गुरुकुल सैनिक स्कूल स्कॉलरशिप व नवोदय अकॅडमीच्या माध्यमातून आपण जवाहर नवोदय 5वी 8वी स्कॉलरशिप परीक्षा तसंच NMMS परीक्षा, होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षा अशा सर्व परीक्षांचा सराव आणि त्यांची संपूर्ण तयारी करून घेतो. गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून आपण या परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करणार आहे हे सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. साधारण या सर्व परीक्षांसाठी असणारे विषय आहेत अंकगणित म्हणजेच मॅथमॅटिक्स अर्थात जॉमेट्री आणि अल्जेब्रा, बीजगणित आणि भूमिती, तसेच भाषा इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज विषय असतील हे. त्याचप्रमाणे सोशल सायन्स, समाजशास्त्र ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा समाजशास्त्राचा काही भाग. त्याचबरोबर मेंटल ॲबिलिटी टेस्ट ज्याला आपण मानसिक क्षमता चाचणी किंवा इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो हे असेल. साधारणपणे 5वी ते इयत्ता 10वीपर्यंत ज्या काही एंट्रन्स परीक्षा अर्थात स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हेच विषय प्रामुख्यानं असतात आणि या विषयावरतीच प्रश्न विचारले जातात. फक्त प्रत्येक परीक्षेची जी मूल्यमापन किंवा गुणांक पद्धती आहे, मार्किंग स्कीम आहे ती थोडीशी वेगळी आहे. म्हणजे काही परीक्षा हे 100 मार्काचे असतील, काही 150, काही 200 मार्काचे. हाच बदल आहे. बाकी या विषयांना सोडून दुसरं नवीन कुठल्याही या परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. म्हणजेच मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स आणि लँग्वेजेस. तरी या विषयांची तयारी करून घेण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक आहे तो ऑफलाईन म्हणजे फेस टू फेस टीचिंग किंवा कोचिंग आणि ऑनलाईन पद्धतीनं की डिस्टन्स लर्निंग आपण ज्याला म्हणू शकतो. तर आपण गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून या सर्व परीक्षांची ऑनलाईन पद्धतीनं तयारी करून घेतो आहे. या परीक्षांची तयारी करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. सोमवार ते शुक्रवार 5 दिवस आपण हे क्लासेस रन करतो आहे. त्यानंतर 6व्या दिवशी सॅटर्डेला आपला डाऊट क्लिअरन्स सेशन अर्थात शंका निरसन ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपले शंकांचं निरसन ऑनलाईन पद्धतीने करून घेऊ शकतात. आणि रविवारी अर्थात संडेला कंपल्सरी आपल्याकडे हॉलिडे असेल कारण आठवड्यातील 6 दिवस काम केल्यानंतर मुलांना शाळा आणि क्लासेसमधून 1 दिवसाची सुट्टी देणं गरजेचं आहे जेणेकरून ते पुन्हा मंडे सोमवारपासून मोठ्या उत्साहाने ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात काम करू शकतील. तर या शैक्षणिक क्षेत्रात आपण काम करत असताना गेली 17 वर्ष झालं काही अनुभव नॉलेज जे मला मिळालेले आहे तेच मी मुलांना आणि पालकांना देण्याचं आत्तापर्यंत काम केलेलं आहे. ज्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपण 11व्या सायन्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त नीट, JEE आणि MST, CET, NDA, KVPI, BITS अशा परीक्षांना मुलांना आपण क्वालिफाय करून दिलेलं आहे. आणि याचाच दुसरा मोठा पार्ट म्हणून आपण 5वी ते 10वीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मुलांना ते नॉलेज आणि क्वालिफाय करण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते देण्यासाठी हा प्लॅटफॉर्मवर आत्ता सध्या आपण तयार केलेला आहे. माझ्या स्वतःवरच माझी संपूर्ण टीम आपल्याला कोचिंगसाठी इथं उपलब्ध आहे. म्हणजे सर्व विषय एकच शिक्षक घेणार नाही तर वेगवेगळे विषयांसाठी आपल्याकडे स्वतंत्रपणे शिक्षक आहेत. काही कोट्याचे शिक्षक आहेत ते आपल्याला इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिशचा जो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे तो शिकवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत की त्यांच्या हायर नॉलेजचाही आपल्या मुलांना एक्झाम क्रॅक करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बॅचेस सायंकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8 आणि सकाळी 7 ते 8 अशा वेळेमध्ये असणार आहे. ती जास्तीत जास्त एकाच वेळी सगळ्या बॅचेस रन होत असल्यामुळं जास्तीत जास्त 2 बॅचमध्येच आपण प्रवेश घेऊ शकतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा नवोदयलाही प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याच्याचबरोबर त्याला स्कॉलरशिप परीक्षेची पण तयारी करायची आहे तर तो 2 स्वतंत्र बॅचेसला प्रवेश घेऊ शकतो. किंवा काही बॅचेस आम्ही सँडविच पद्धतीनं बनवणार आहे की ज्याच्यामध्ये
त्या 2 किंवा 3 एक्झामचा जो काही कॉमन पार्ट आहे, मॅथमॅटिक्स असेल, मेंटल ॲबिलिटीज, तो आम्ही कॉमन पद्धतीने शिकवणार आहे. आणि जो नवीन किंवा ॲडिशनल वेगळा पार्ट असेल त्या परीक्षेचा, त्याची स्वतंत्र तयारी करून घेणार आहे. तर हे आपल्या शेड्यूलबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पालकांसाठी येतो तो फीचा. तर आत्ता आपल्याकडे जे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस अकॅडमी आहेत, त्यामध्ये जर तुम्ही माहिती घेतली तर सगळ्यात अत्यंत कमी फी आपण ठेवलेली आहे. त्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे आणि पालकांवरती कुठलंही आर्थिक बोजा पडू नये, विद्यार्थ्याची प्रगती व्हावी, त्याला चांगलं एज्युकेशन मिळावं, हाच या पाठीमागचा हेतू आहे. तर साध्या अगदी एखाद्या गरीब घरातील मुलालाही हा कोर्स अगदी इझिली आणि आपल्या घरी बसून करता यावा, हा त्याचा पाठीमागचा हेतू आहे. बाकी कुठलाही आपण हेतू किंवा निगेटिव्ह ह्याच्यामध्ये पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या न्यूनगंड बाळगू नये. सर्वात महत्त्वाचा फीचा पार्ट आहे हा मंथली असल्यामुळं महिन्याच्या 1 तारखेला आपल्याला रिचार्ज पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं हे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आयडी आणि पासवर्ड मिळेल, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये एंटर करू शकता. महिना संपल्यानंतर जर एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला असं वाटलं की तो जो समाधानी नसेल तर तो क्लास बंद करू शकतो. त्याच्यासाठी कुठलीही सूचना देण्याची आवश्यकता वगैरे नाही. ही फ्लेक्झिबिलिटी पालकांसाठी आणि मुलांसाठी फार महत्त्वाची आहे, जी आमच्या या अकॅडमीमध्ये आणि आमच्या या कोर्समध्ये आम्ही ठेवलेले आहे. म्हणजे तुम्ही अगदी 2 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी सुद्धा हा कोर्स करू शकता. जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता तो क्लास त्या महिन्यानंतर बंद करू शकता. तर पुढच्या महिन्यात गेल्यानंतर पुन्हा तुम्ही 1 तारखेला आपली फी भरून पुन्हा त्या पुढच्या 1 महिन्यासाठी हा कोर्स कंटिन्यू करू शकता. तर अशा पद्धतीनं सर्व क्षेत्रातील आणि सर्व वर्गातील विद्यार्थी आणि पालकांसाठी, म्हणजे विद्यार्थी मुले आणि मुली दोघांच्यासाठी आणि पालकांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही आणलेला आहे. तर तुम्ही सर्व पालक, विद्यार्थी याचा अवश्य लाभ घ्या आणि आपल्या पाल्याची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. आपल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शनपर टिप्स असतील त्यांचं आम्ही नेहमी स्वागत करतो. माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे 8830890656, अर्थात 8830 890 656. या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपली शंका आणि अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता. आपल्याला कॉल करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती मला कॉल करू शकता. एखाद्या मीटिंगमध्ये किंवा लेक्चरमध्ये बिझी असेल तरी त्यानंतर ते लेक्चर संपल्यानंतर मी अवश्य तुम्हाला कॉल बॅक करेन. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि गुरुकुल सैनिक स्कूल स्कॉलरशिप व नवोदय अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांनी आपल्या पाल्याचं ॲडमिशन करावं ही नम्र विनंती करतो.